नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे आलू कटलेट। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपण एकही आलूची रेसिपी तयार केलेली नाही आहे, म्हणून आता आपण आलू कटलेट तयार करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, आलू कटलेट बनवण्यासाठी आपण आलू घेतलेले आहेत आणि छान आपण कुकरमधून उकडून घेतलेले आहेत। आणि आता या उकडलेल्या आलूला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण चारही बटाटे आलू आपण बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला जे साहित्य आपण घेतलेले आहे ते साहित्य यामध्ये टाकणार आहे। मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं नाही आहे, तर यामध्ये टाकायच्या वेळेसच तुम्हाला त्या साहित्याचे नाव सुद्धा सांगणार आहे आणि साहित्य सुद्धा दाखवणार आहे। तर चला, सर्वात आधी आपण यामध्ये टाकणार आहोत मैदा। 2 चमचे आपण मैदा सोडला, अजून लागला तर आपण यामध्ये टाकू शकतो। हे आहे पोह्याचं पीठ, मी पोहे बारीक केलेले आहे आणि ते यामध्ये सोडा 4 चमचे। हे बघा, हे आहे लसूण, 4 कळ्या लसूण घेतलेल्या आहे, अद्रक आणि 1 हिरवी मिरची म्हणजेच ओली लाल मिरची। थोडं लाल तिखट, थोडी हळद, धनी पावडर, जीरा पावडर, आणि चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया। तर हे बघा, आपण बारीक केलेल्या आलूमध्ये सर्व साहित्य सोडलेलं आहे आणि छान आपण मळून घेतलेला आहे आणि गोळा तयार करून घेतलेला आहे। हे बघा, आता हे कटलेट तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया। तर हे बघा, आपण 1 वाटी कॉर्नपीठ घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला भिजवायचं आहे। त्यासाठी आपण थोडे याच्यामध्ये मीठ सोडणार आहे। एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे कॉर्नपीठ तयार करायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपण कॉर्नपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण तयार करणार आहे आपण कटलेट। तर चला सुरुवात करूया। तर हे बघा, आपण अशा प्रकारे कटलेट तयार केलेले आहे आणि आता या आलू कटलेटला आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा, इकडे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता हे कटलेट आपल्याला या कॉर्नपीठमध्ये टाकून तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे। हे बघा, किती मस्त फ्राय झालेले आहे, तळून घेतलेले आहे आपण।
अशाच प्रकारे आपल्याला सर्वच तळून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण आलू कटलेट तयार केलेले आहे आणि एकदम टेस्टी आणि एकदम मस्त झालेले आहे। आता एक तुम्हाला तोडून दाखवतो मी। आहा, मस्त गरम आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही सुद्धा असेच कटलेट तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा। एकदम सोपी रेसिपी आहे। हे आपण तयार केलेले आलू कटलेट तुम्ही हिरवी चटणीसोबत खाऊ शकता किंवा टमाटर सॉससोबत खाऊ शकता। नक्कीच तुम्ही तयार करा आणि मस्त मजेत खा। आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।